नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। शिरपूर तालुक्यातील अमरीशभाई पटेल यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ व जयकुमार रावल भाऊ तसेच जिल्हाधिकारी स्पुते मॅडम, अनुपभाई अग्रवाल, राम भदाने, पावरा रामसिंग पावरा असे विविध मान्यवरांच्या माध्यमातून हॉस्पिटल टेक्सटाईल असे विविध योजनांचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे। 40,000 कोटी रुपयाची। आता धुळे मागास राहणार नाही। ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे। त्या ठिकाणी मनामध्ये आली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अमरीशभाई पटेल। आज आपण बघा 4 इंजिनिअरिंग कॉलेज, 5 फार्मसी, 1 कृषी महाविद्यालय, 72,000 विद्यार्थी आणि जवळपास 44,000 विद्यार्थी इथे शिकतात। 15,000 इंजिनियर झाले। शिरपूर तालुक्याचा एकदम बदलाव व्हायची सुरुवात होऊन गेली। आज साहेब तुम्हाला पटणार नाही, आमच्याकडे हे 475 बंधारे मी बनवले। ते 200 फूट पासून ते 20 फूट वर पाणी घेऊन आलो आणि त्यामुळे या पुढच्या वर्षी 2 कोटी 82 लाख केळीचे झाड लागणार। आमचे जे शेतकरी आहेत त्यांचं जीवन बदलायला सुरुवात झाली। एक शिरपूर एक असा शहर आहे जे 72,000 वस्ती आहे आणि इथे 44,000 विद्यार्थी शिकतात। त्यामुळे शहराचं वातावरण वेगळं होऊन गेलं। हे पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं इतक्या लहान शहर मध्ये इतके मुलं शिकण्याचा हा एकमेव गाव असेल असं माझं म्हणणं आहे। आमदार साहेबांनी काही मागण्या केलेल्या आहेत। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आदिवासींना जे वन जमिनीचे पट्टे मिळालेले आहेत, आपण त्या संदर्भात निर्णय घेऊन महसुली जमिनीच्या पट्ट्यावर ज्या ज्या सरकारच्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या वनपट्ट्यावर मिळतील अशा पद्धतीचा निर्णय हा आपण निश्चितपणे करू आणि आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिलासा देऊ। आपण अनेक विषय मांडले, त्या सगळ्या विषयांवर आपण कारवाई करू हे मी आपल्याला सांगतो। आमच्या अमरीशभाईंनी या ठिकाणी MIDCचा एक मागणी केली आहे। निश्चितपणे अमरीशभाई तुम्ही आम्हाला जागा सांगा कुठे करता येईल, मी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी MIDC तयार करण्याकरता आमच्या मंत्र्यांना सांगेन। आणि त्यासोबत आपण IT पार्क बद्दल देखील बोलला। आपण पहिल्यांदा तुम्ही आणि मी आणि जयकुमार भाऊ मिळून इथे एक अँकर इन्व्हेस्टर शोधू, IT पार्क करणं सोबत आहे। पण जोपर्यंत अँकर इन्व्हेस्टर येत नाही तोपर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर राहतं। पण आपण मनामध्ये आणलं तर निश्चितपणे IT पार्क करणं हे काही फार कठीण नाही आहे। अँकर इन्व्हेस्टर शोधणंही कठीण नाही आहे। आज मी याकरता त्याचा शब्द देत नाही की पहिल्यांदा आपण काम करू आणि मग या ठिकाणी तो IT पार्क आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू। आपण अमरावती नदीवर 5 बंधारे करण्याची मागणी केली आहे। निश्चितपणे या बंधाऱ्याला आम्ही मान्यता देऊ आणि अशा प्रकारचे बंधारे या ठिकाणी आपण करू। आज खरं म्हणजे शिरपूर तालुक्यातील आदिवासींना वनपट्टे प्रश्न हा लवकरच सुटेल असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सभेत सांगितले। तसेच अमरीशभाई पटेल यांनी देखील रोजगाराची युवा व महिलांना निर्मिती होईल असे देखील त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितले। जयकुमार रावल भाऊ यांनी
धुळे जिल्ह्याचा विकास करू, हे देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.